नमस्कार, कलाकार कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सध्या चालू असलेली मालिका म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी। या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री ईशा केसकर। ईशा आणि तिचा बॉयफ्रेंड ऋषी यांच्या जोडीबद्दल सर्वांनाच माहीत आहे, पण त्यांची जोडी कुठे आणि कशी जमली हेच आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग जाणून घेऊया व्हॅलेंटाईन वीक मध्ये हा स्पेशल एपिसोड प्रेमासाठी काय पण। ईशा ही आपल्याला पहिल्यांदा जय मल्हार या मालिकेमध्ये बानू हे पात्र साकार करताना दिसून आली, तर ऋषी आपल्याला काहे दिया परदेस या मालिकेमध्ये काम करताना दिसला होता। या मालिकेच्या वेळी या दोघांचीही चर्चा खूप होती। झी मराठीवरील या दोन्ही मालिका होत्या। ईशा त्यानंतर शनाया हे पात्र साकारताना सुद्धा आपल्याला छान आवडली होती। या दोघांची भेट पहिल्यांदा चला हवा येऊ द्याच्या सेटवर झाली। या दोघांमध्ये फारसं बोलणं झालं नाही। त्यानंतर पुन्हा ते झी मराठीवरच्या पुरस्कार सोहळ्यासाठी एकत्र भेटले आणि त्यांच्यामध्ये संवाद चालू झाला। त्यानंतर ईशाने ऋषीला कॉपीसाठी विचारलं आणि त्यानंतर दोघांची भेट झाली। भेटीनंतर त्यांच्यामध्ये संवाद वाढला आणि भेटीगाठी होत असल्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्रीही झाली। त्यानंतर ईशाने ऋषीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या ऋषीसमोर, तर ऋषीनं होकार देण्यासाठी थोडासा वेळ मागून घेतला। 1 वर्षाच्या मैत्रीनंतर ऋषीनं ईशाला होकार दिला। ऋषीचा निरागसपणा ईशाला खूप आवडला होता, पण त्यांच्यामध्ये फारशी ओळख नसल्यामुळे ऋषीने या नात्यासाठी वेळ घेतला। या दोघांचे चाहते त्यांच्या लग्नाची चर्चा करत आहेत। आपल्याला आजपर्यंत शेर शिवराज, पावनखिंड यांसारख्या चित्रपटांमधून ऋषी दिसून आला आहे। 2018 मध्ये इंस्टाग्राम स्टोरी ठेवून ईशासोबतचा फोटो टाकून त्यानं आपलं प्रेम सर्वांसमोर व्यक्त केलं होतं। तर ईशा केसकर आणि ऋषी यांचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका। धन्यवाद।